हे लहान लहान वासरायला थंडी अशी लागते. जाळ केला की मस्त येऊन शकते. तर माणसासारखंच यायचं जीवन. त्याला लागेल थंडी. आता द्यायला इस्तू करून अशी थंडी पडली की जवळजवळ जवळजवळ जाळाजवळ शकते. कोया बाई खायला थोडंसं त्याच्यातलाच कचरा आणि असं कुटार जपून ठेवावं लागते. उन्हाळ्यातलं आपल्या कुटार जपून ठेवलं. आता थंडीच्या दिवसात थोडं 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 जाळा लागते पाहिजे. पिल्ली शेकायला शेक रे बाबा शेक. असा होय जरा जळशील गिळशील चांगला उभा राह. थंडीच्या दिवसात यायची लय दशामध्ये तर काकडते तर म्हणून याला जरा असं शेकावं लागते. असं जाळापाशी थांब ना बे. आवलीपणा करू नको ना. एवढंसं नाही लयच आवली आहे. हे इतकूच आहे पण लयच हद्दीच्या बाहेर आवली. गुणानं बसतही नाही. गुणानं राहतही नाही पाहिजे. डोळ्यावर काय चंद्र आहे काय की ठेवा. थांबे दाखव चंद्र डोळ्यावर. अबे थांब डोळ्यावर किती मस्त चंद्र आहे. हे एवढं मस्त वासरू आहे ते. हे असं या गायचं दूध पिते. गायचं वासरू आहे. एक शिंगी गाय आहे. तुम्ही म्हणसाल गाईला 2 शिंगार आहे. बघितलं एकच शिंगार. एक शिंगी गाय. 2 शिंगाची नाही एका शिंगाची गाय आहे माझी सही. तिचं वासरू चंद्र आहे त्या डोळ्यावर. हे बाई किंवा पसारा असे शकत राहते. याला थंडी लागते. मला एक शकते याला विस्तू करून द्यावंच लागते. रोज याला जाळ करून द्यावंच लागते. आणि निवांत शकत राहते. तर असं याला रोज जाळ करून देतो आम्ही आणि शकत राहते ते.